नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, LICचे जी पॉलिसी आपण काढलेले आहेत त्या वेळेत जर नाही भरले तर त्याचा पॉलिसीचा काही उपयोग होत नाही. जेवढा उशीर करू तेवढा आपल्याला दंड लागतो आणि आपला इन्शुरन्स बंद होतो आणि बोनस पण मिळत नाही. म्हणजे सगळ्या बाजूने तुमचं नुकसान आहे, तुमच्या नावावर करार आहे आणि आपणच उशीर करतो. आपलं पैसे जे आपलं उत्पन्न आहे त्याच्यात सर्वप्रथम LICचा प्रीमियम भरावा. तर काय होतं, जसं गाडी मोटरसायकल असते त्याला ब्रेक जर नाही लावलं तर काय होईल, 100% नुकसान ना. गाडी घराला कुलूप जर नाही लावलं, आपण दार नाही लावलं तर चोरी होणार का? चोराला मदत केल्यासारखं होईल ना. मित्रांनो, आपल्याला हेच कळत नाही. आता ह्या चक्रामध्ये सगळा देश अडकलेला आहे जवळपास. मित्रांनो, बरेच 99% लोक ह्या प्रॉब्लेममध्ये अडकलेत, कारण आपण जी प्रश्न सोडवतो ते पद्धतच चुकीची आहे. मित्रांनो, घराला दाराला पैसे लागतात म्हणून आपण दार उघडं ठेवलं तर काय होईल, नुकसान होईल ना. जसं मोबाईल घेतल्यावर आपण स्क्रीन गार्ड का लावतो, पैसे नसेल तर सुद्धा लावतो कोणी. तसं आहे मित्रांनो, आपण पैसे कमवणारी मशीन आहे. आपल्याला सेफ्टी पाहिजे आणि इन्कम पण पाहिजे आणि भविष्यासाठी पैसे पण ठेवले पाहिजे. तुम्हाला कुणीही पैसे देणार नाही. आता सध्याच्या काळात तर लोन पण मिळत नाही आणि मिळालं लोन तर खाजगी सावकार कितीतरी व्याजदर चार्ज करतात आणि मग लोक गरीब का होतात. आलेलं उत्पन्न सगळं त्याच्यात जातं. एका दुष्टचक्रात अडकलेला माणूस कधीच बाहेर निघत नाही. मित्रांनो, LIC ऑफ इंडियाची जी तुम्ही पॉलिसी काढली ती वेळेत भरा, उशीर करू नका. तुम्हाला त्याचा फायदा होईल. 2 वर्षानंतर लोन काढता येतं. व्याजदर कमी असतो, EMI नसतो. मला सांगा, EMI फ्री लोन कुठल्या तरी बँकेत कुठेतरी मिळते का? आणि व्याजदर कमी न मिळते का? बँका काय करतात, बँका हे बेसिक जर समजलं नसल्यामुळेच माणूस आर्थिक अडचणीत येतो. हे पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन पूर्ण पाहिजे. आपल्याला अर्धवट माहिती मिळते आणि आपण चुकीचं काम करतो. मला सांगा, कुठलीही बँक ठेवी घेते आणि कर्ज देते. आपण पैसे बचत करत नाही, कर्ज काढायला जातो. म्हणजे ठेवीदाराला आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागेल आणि बँकेला पण द्यावं लागेल. जसं 7% FDला इंटरेस्ट रेट आहे आता सध्या आणि तुम्हाला लोनला 14%. आणि आपण काय करतो, पैसे ठेवत नाही, 14% देतो. म्हणजे काय होतं, आपले प्रॉब्लेम पैशाचे वाढतात. आता 31 डिसेंबर 2025 तारीख येत आहे. मित्रांनो, तुमच्या जुन्या पॉलिसी वेळेत भरा, उशीर करू नका. परत पॉलिसी चालू होणार नाही आणि 2 वर्ष भरलं नसेल तर पैसे मिळणार नाही. टाळटाळ करू नका. तुम्हाला लगेच लोन मिळेल. पैसे पहिले भरा, अर्जंट लोन मिळेल. त्या लोनला EMI नसतो, व्याजदर कमी असतो. तुमच्या भल्यासाठी सांगतोय. चांगल्या गोष्टी जर नाही ऐकल्या तर सांगणाऱ्यावर कधी परिणाम होत नाही, सांगणाऱ्याच्या लक्षात पण नसतं, परंतु तुमच्यावर नक्की होतो. मित्रांनो, आपलंच पैसे सगळं काही असतं, परंतु आपण वेळेत न केल्यामुळे आपलं नुकसान होतं आणि ते भरून काढण्यासाठी केलेला करार आहे. रायटिंग ॲग्रीमेंट आहे. पैसे थोडे भरून जास्त लिहून दिलेत. सरकारी पॉलिसी आहे. लवकर भरा, उशीर करू नका. मला अर्जंट फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.